नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं स्वागत करते। मॅथ्स 2चा पेपर हातात आला आहे माझ्या, मी तो सॉल्व केला आहे। ज्याप्रमाणे मी सांगितलेलं त्याप्रमाणे जर तुम्ही बुक नीट केला असतात तर तुम्हाला पेपर नक्कीच सोपा गेला असेल, कारण बुक हेच मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 ला तुम्हाला चांगले मार्क मिळवून देऊ शकतं। बाकी तुम्ही कितीही ऑनलाईन व्हिडिओ दिवसभर बघा, कारण खूप मुलं मी बघत होती की मोठे मोठे व्हिडिओ दिवसभर फक्त व्हिडिओ बघत होती, त्याने काही होणार नाही। तुम्ही बुक जर व्यवस्थित केला असेल तर तुमचा हा पेपर तुम्हाला अगदी सोपा गेलाच असेल। आता मी बुकप्रमाणे ज्यांची रिव्हिजन घेतलेली ज्यांनी माझे क्लास अटेंड केलेले त्यांनी बघा हे क्वेश्चन आले होते की नाही। हा घेतलेला मी पायथागोरस ट्रिपलेट, इझीच आलेला तसाही तो, त्यामुळे हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे, ऑप्शन बी त्याचा। सेकंड पहा, इन्स्क्राइब अँगल डबल आर्क असतो तो डबल असतो थेरमप्रमाणे, म्हणजे हे आन्सर आहे याचं। त्याच्यानंतर हा पण मी ओरिजिन सकाळीच घेतलेला की ओरिजिनची व्हॅल्यू काय असते, रिमेंबर धिसमध्ये आहे x² + y² सोडवल्यावर आन्सर 5 येत आहे। त्याच्यानंतर फर्स्ट फॉर्म्युला वापरायचे होते, तुम्हाला ते फॉर्म्युला लर्नच करायला हवे होते, तेही इझी होतं। त्याचा आन्सर 30 येत आहे, ऑप्शन सी। त्यानंतर हा आहे क्वेश्चन तो 1.1 वरती आहे, एरिया हा ह्याचं हाईट सेम आहे कारण एकाच व्हर्टेक्सेसमध्ये जातो, हा पण क्ल्यू आपण दिलेला, त्यामुळे ह्याचा आन्सर आहे 7/20। हा पण इझी होता, हा पण लेसन खालचा, म्हणजे आतापर्यंतचे सगळे क्वेश्चन तर इझीच होते। ह्याचा आन्सर बघितल्यावरच डायग्राम लक्षात येतो, डायग्राम वाचायला शिका म्हणून मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं। जॉमेट्रिक मीनचा क्वेश्चन आहे, लेसन खालचाच क्वेश्चन आहे। त्यानंतर स्लोपचा पण मी सकाळी तुम्हाला ज्यांनी सकाळचं अटेंड केलेलं लेक्चर त्यांना व्हॅल्यू सांगितलेली 1/√3। त्यानंतर हा जो क्वेश्चन आहे तोही इझी होता, सप्लिमेंटरी असतात, म्हणजे हे क्वेश्चन तर सगळे आतापर्यंतचे आपण घेतलेलेच आलेले आहेत। ॲक्टिव्हिटीज होती त्यामुळे काही ते तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, फॉर्म्युला पाठ करायला सांगितलेला आणि व्हॅल्यू पुट करत जायच्या होत्या, अशा प्रकारे व्हॅल्यू त्याच्या येणार। πr² इथे 90 येणार, नंतर थिटाची व्हॅल्यू 90 आहे म्हणून कॅल्क्युलेशन केल्यावर 314 आणि आन्सर 78.5 स्क्वेअर सेंटीमीटर। ही पण ॲक्टिव्हिटी दिलेली, कॉर्ड इंटरसेक्टिंग इनसाइड द सर्कल, हे पण सोपं होतं, व्हॅल्यू फक्त पुट करत आन्सर काढायचं होतं। आतापर्यंत काहीही लेसनच्या बाहेरचं आलं नव्हतं तसं बघितलं तर। ही पण ॲक्टिव्हिटी होती आणि ॲक्टिव्हिटी काय आपल्याला बघूनच इथे सॉल्व करायची होती। tan 60चं मेजरमेंट इथे लिहायचं होतं आणि सोडवून आन्सर येतं, दोनदा तुम्हाला 7.3 17.3 17.3 इथे लिहायचं होतं। त्यानंतर हाही BPTवरती क्वेश्चन होता, म्हणजे हा पण इझी होता, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला आन्सर काढायचं होतं। इथे 30 60 90 थेरम वापरायचं होतं। त्यानंतर हा तर सॉल्व एक्झाम्पलमधलाच क्वेश्चन होता, हा पण आपण बघितलेला काल। त्याच्यानंतर हा होता तो डिस्टन्स फॉर्म्युलाचा क्वेश्चन होता, सगळ्या AB CB आणि ACचे डिस्टन्स काढायचे होते आणि बिगर डिस्टन्स आहे त्याची ॲडिशन राहिलेल्या 2 डिस्टन्स एवढी येते का, तर येत होती, म्हणजे हे कोलिनियर पॉईंट आहेत। हा आयडेंटिटी वापरूनच काढायचा क्वेश्चन होता, sin² θ + cos² + cos² θ 1, आन्सर येतं सोडवल्यावर 60/61। त्याच्यानंतरचा हाही क्वेश्चन तुमचा लेसन खालचाच क्वेश्चन होता, ॲक्टिव्हिटी म्हणून आहे आलेला, तो पण आपण ऑलरेडी बघितलेला आहे। त्याच्यानंतर ही जी ॲक्टिव्हिटी होती तीही इझी होती ॲक्टिव्हिटी, आणि ॲक्टिव्हिटीमध्ये आल्यामुळे तुम्हाला ती अपोलिनियस थेरमवर आधारित होती, ते पण बघा असे व्यवस्थित आन्सर लिहिली आहेत का, म्हणजे पेपर ओव्हरऑल तरी मला इझी वाटला, तेवढा काय कठीण पेपर नव्हता। नंतर हा जो आहे पॅरेललोग्राम तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युल्याने पण दाखवू शकता, PQचा डिस्टन्स, RSचा आणि SRचा सगळ्यांचे डिस्टन्स काढून अपोजिट जर साईडचे डिस्टन्स सेम असतील तर तो पॅरेललोग्राम असतो, किंवा हा तुम्ही स्लोपच्या फॉर्म्युल्याने पण काढू शकता। स्लोपच्या फॉर्म्युल्याने पण PQ आणि RSचा स्लोप 1/1 येतो आणि दुसरे जे QR आणि PSचा स्लोप 1/2 1/2 होतो आहे, म्हणजेच ते पॅरेलल आहेत लाईन, आणि पॅरेललोग्रामची ती प्रॉपर्टी कंप्लीट होते। त्याच्यानंतर प्रूव्ह दॅट टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द एक्सटर्नल पॉईंट ऑफ द सर्कल आर कॉन्ग्रंट, ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला बुकमध्ये ऑलरेडी सोडवून दिलेली आहे, ती पण आपण बघितलेली। कन्स्ट्रक्शनमध्ये आपण हे पाहिलेलं होतं ऑलरेडी, बाहेरच्या पॉईंटमधनं टँजंट कशी काढायची। त्यानंतर हा जो प्रश्न होता तो सोडवून दिला असता तरी चालला असता, पण त्याचंही आन्सर आपण फॉर्म्युला वापरून काढू शकतो।
त्यानंतर ह्यामध्ये एनी टू सोडवायचे होते, ते सुद्धा इझी होते. तुम्हाला इथे एरिया ऑफ सिमिलॅरिटी ट्रायंगलचा फॉर्म्युला वापरायचा होता पहिल्या क्वेश्चनमध्ये. आणि दुसऱ्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एरिया ऑफ सिमिलॅरिटी म्हणजे AD अपॉन ABC करून त्याचा आन्सर 9/25 येणार. मग हा जो कॉर्डिलेटर आहे तो ह्या दोघांच्या ह्या मोठ्या ट्रायंगलमधनं छोटा ट्रायंगल मायनस केला असता एरिया की तुम्हाला हा कॉर्डिलेटर मिळणार होता. आणि मग ते अपॉन करायचं होतं ADEला अपॉन हा कॉर्डिलेटर काढून त्याचं प्रपोर्शनल काढायचं होतं. ते 9/16 येतं आहे. पुढे येते परत कंस्ट्रक्शन होतं 4.1मधलं पहिलंच. ABC आणि PQR डिफरंट आहेत. ABCचं मेजरमेंट ऑलरेडी दिलेलं आहे, त्याप्रमाणे ABC काढायचं आहे. आणि रेशोचा वापर करून 2/3चा वापर करून आपल्याला PQRची मेजरमेंट काढायची होती आणि PQR ड्रॉ करायचा होता. हाही क्वेश्चन इझी होता. इथे तुम्हाला आधी स्लांट हाईट ऑफ द फ्रस्टम काढून घेऊन नंतर हे तिन्ही फॉर्म्युला वापरून हे काढायचं होतं, म्हणजे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 थोडासा जरी कठीण असला तरी पण आपल्याला हा एवढा डायग्राम तर वाचून काढताच येतो. आधी रेक्टँगल काढायचा होता, मग डायमीटर AD काढायचा होता, मग त्यावर X पॉईंट घेऊन त्याच्यावरती आपल्याला आर्क काढायची होती आणि त्यावरती डिपेंड हे क्वेश्चन होते. तर BDचा आन्सर येते 15 आणि नंतर BXचा आन्सर येणार होतं 9.6 सेंटीमीटर. पण हा जर क्वेश्चन एकदमच सोपा होता. जर तुमच्या ट्रिग्नोमेट्रीच्या आयडेंटिटीचे सगळ्या व्हॅल्यू जर तुमच्या लर्न असतील तर हा क्वेश्चन प्रूव्ह करायचं होतं की फक्त राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड सेम आहेत. मग साइन थिटा म्हणजे साइन 30ची व्हॅल्यू किती आहे 1/2 आणि कॉस थिटाची व्हॅल्यू किती आहे √3/2. मग ह्याचा आन्सर 1 येतं का बघायचं, तर येतं आहे आन्सर. म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड सेम झाली. सेम तुम्हाला tan स्क्वेअर थिटा घालून 1 + 1/√3 सोडवायचं होतं आणि सेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू घालून ही साईड सोडवायची होती. दोन्ही व्हॅल्यू सेम आल्या हे तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. सेम कॉट थिटा आणि कॉसेक थिटाच्या बाबतीत प्रूव्ह करायचं होतं. मग हा क्वेश्चन तरी इझी होता. तरी माझ्या मते 35+ तर सगळ्या मुलांना आरामात पडायलाच हवे. बाकी तुम्ही पेपर कसा लिहिला आहे त्यावर, कारण पेपर कठीण नव्हता. अगदी क्वेश्चन नंबर 3पर्यंत तर काहीच कठीण म्हणजे सगळे प्रश्न सोपेच होते. क्वेश्चन नंबर 4मध्ये तुम्हाला हा जरी क्वेश्चन जमला नसला तरी तुम्ही हा कन्स्ट्रक्शन तरी करूच शकला असता आणि हे फॉर्म्युला लर्न असले तर हा पण सोडवला असता. आणि क्वेश्चन नंबर 5मधला लास्टवाला क्वेश्चन ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीवरती होता. अशा प्रकारे आशा करते की हाही पेपर तुम्हाला इझी गेला असेल जर तुम्ही बुक नीट केलं असेल तर. ठीक आहे, चला मग आता आपण सायन्स 1च्या अभ्यासाला लागा. आता ह्याचं टेन्शन सोडून द्या. अजूनही तुमच्याकडे 4 पेपर शिल्लक आहेत. त्या पेपरसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि इतरांपर्यंत जास्तीत जास्त मुलांपर्यंत माझं चॅनल पोचवा की जेणेकरून त्यांनाही व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल. धन्यवाद.